आपण बोबदेव घाटाच्या व्ह्यू पॉईंटकडे चाललो आहे. खरं तर हा रोड म्हणजे हा रस्ता हायब्रिड सायकलसाठी ओके नाही आहे. त्यांचा बेड टाईम चालू आहे बहुतेक, सो त्यामुळे मस्त झोपलेत. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू वंडर सायकलिस्ट. मी धम्मानंद. आज मी आलो आहे बोबदेव घाटामध्ये. सो आज आपण बोबदेव घाट सर करणार आहोत. लास्ट टाईम आपण केला होता दिवे घाट. सो इट वॉज अन अमेझिंग जर्नी. तिथे तुम्ही बघितलं असेल, खरंच खूप मस्त प्रवास होता दिवे घाटाचा. सो आज ठरवलं की बोबदेव घाटात जाऊया. सो असं काही स्पेसिफिक रिझन नव्हतं की बोबदेव घाटच करायचा, कारण कालपर्यंत काही फिक्स नव्हतं कुठे जायचं काय जायचं. अचानक प्लॅन ठरला, कारण काल मी शूट करू शकलो नाही. सो त्यामुळे आज सकाळी अचानक ठरलं की जायचं कुठे, तर घरापासून जवळपास जर कुठलं ठिकाण होतं तर ते बोबदेव घाटच होतं, एक 5-7 किलोमीटरच्या अंतरावरती. सो ठरवलं की बोबदेव घाटातच जाऊया, आणि जवळ पण असल्यामुळे इझिली जाऊ पण शकतो. घाट अवघड आहे, इझिली जाणं म्हणजे एवढं सोपं नाही, घाट अवघड आहे. सो घाट कसा होतो आपला पुढचा प्रवास पाहूया तुम्ही. आता मी सध्या घाटावर आहे, पण तुम्हाला मी पूर्ण प्रवास देखील माझा दाखवेल कसा झाला तो. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओजवरती लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा, आणि तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक मला द्या. असाच सपोर्ट ठेवा. सो बघूया पुढचा प्रवास कसा होतो. समोर बोबदेव घाट दिसतोय, आणि हा घाट पाहिजे तेवढा खरंच इझी नाही आहे. पायथ्याच्या वरच एवढा खतरनाक चढ आहे, पायथ्यालाच वाट लागली माझी, त्यामुळे थांबले. सो आत्ता मेन खरं घाट राईड होऊन चालू होणार आहे. सो आता इथून पुढे आपल्याला घाट सर करायचा. दिवे घाटा एवढा सोपा तर नाही आहे मित्रांनो, छोटा आहे बट फाटते हा घाट चढताना, कारण एकदम स्ट्रेट चढाई भरपूर आहे त्याच्यामध्ये. आणि आत्ताच बॅक साईडवरून मी एवढं वर आलो आहे म्हणजे की आताच एवढा घामाघूम झालो आहे की एक्सप्रेस करणं देखील मला असं बोलताना देखील धाप टाकतो आहे. किती जोरजोरात श्वास घेतो आहे मी, तुम्ही ऐकू शकता. तुम्हाला आवाज येत असेल तर. खरंच अवघड आहे हा घाट, बट घेतली आहे रिस्क तर करावंच लागेल. सायकलिंग करताना कुठलीही गोष्ट एकदम स्टार्टिंगलाच म्हणजे जास्तच करू नये. हां ठीक आहे, तुम्ही सुरुवात करताय आणि नवीन आहात, किंवा सायकल राईड किंवा मग राईड ही जरा डिफिकल्ट असू शकते, किंवा चढाईवरती वगैरे आहे, तर थोडं मध्ये मध्ये थांबून केलेलंच बरं. सावकाश करायचं स्टार्ट. एकदम स्टार्ट केलं की एंडला जाऊ नये, थांबायचं, मध्ये मध्ये रेस्ट देखील करा. सो त्याने काय होईल की आपलं थोडं मध्ये मध्ये आपण एनर्जी आपली रिगेन करू शकतो. सो करूया स्टार्ट. थोडी एनर्जी रिगेन झाली की काय होईल की आपल्याला परत थोडीशी एनर्जी रिगेन झाली की आपण परत थोडं वेगाने सायकलिंग करू शकतो. वर तुम्हाला घाट दिसतोय का बघा. सकाळी सकाळी इथून मस्त व्ह्यू आहे. मध्ये आधी जरा चांगले सिनिक व्ह्यूज जर मिळाले तर ते देखील थोडे कवर करूया आपण. मित्रांनो, या घाटाचा रस्ता जरा रुंद आहे पाहायला गेलं तर. एका व्ह्यू पॉईंटपर्यंत पोचलो होतो. म्हणलं आता इथून जरासं फास्ट सायकलिंग करावी, कारण हा घाट
खरंच खूप अवघड आहे. सावकाश थांबत जाऊया, जास्त घाई नाही करायची. पण हवाला पाहिजे खतरनाक आहे. आता म्हणून थांबून टाकलं मी सायकल. मी जे आहे तुम्हाला जेन्युइनली दाखवतो मित्रांनो. असं नाही की जिथे घाट अवघड जातोय तिथला पोर्शन कट करून तुम्हाला डायरेक्टली सायकलिंग करताना असं दाखवेल असं नाही. जिथे अवघड पॅच आहे आपल्याला वाटत आहे की बाबा इथून पुढे जर आपल्याला वाटत आहे की यार इथे थोडं टफ आहे, तर मी थोडं थांबेल, सायकल ढकलत वर घेऊन जाईल आणि तिथून पुढे परत सायकलिंग कंटिन्यू करेल. पण असं कट करून तुम्हाला दाखवणार नाही मी. आता इथे थोडे थांबूया. सो इथे या ठिकाणी थांबलो थोडंसं. म्हणलं थांबवून थोडंसं रेस्ट करावं, कारण खरंच वाट लागते या घाटामध्ये. सो म्हणलं थोडं हायड्रेशन करावं. बापरे, बॅकग्राऊंडला बघू शकता किती वर आलो आहे. मी मस्त आहे, बट वाट लागली माझी इथेच. बापरे. सो इथे थांबूया आणि पुढे परत कंटिन्यू करूया. बँक साईडला बघा खतरनाक असा घाट आहे. सो पुन्हा आपण निघालो आहे घाट सर करायला. व्ह्यू खतरनाक आहे. पुढच्या एका व्ह्यू पॉईंटला थांबूया. खूपच आवडे पॅचेस आहेत. कारण थोडी सायकलिंग केली तरी मरणाचा दम लागतोय. लगेच असं वाटतं की थांबावं. म्हणून मी कमीत कमी रेस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. दम खूप लागतोय. पाहिलं मित्रांनो किती अवघड पॅच होता तो. तुमच्या भावाने तो सर केलाय. आता पुढे बौद्ध घाटाच्या व्ह्यू पॉईंटला जायचं आपल्याला. पुन्हा थांबलोय कारण हार्टबीट्स 160-170 चाललेत.
बघा आता ऑलमोस्ट 155च्या रेंजमध्ये आहेत माझे हार्टबीट्स. थांबल्यानंतर कमी झालेत, 170च्या आसपास पोहोचले होते. आपण फायनली घाट क्रॉस केला मित्रांनो, वर पोचलो आपण. आता आपण व्ह्यू पॉईंटला जायचा प्रयत्न करूया. आपण बोबदेव घाटाच्या व्ह्यू पॉईंटकडे चाललो आहे. खरं तर हा रोड म्हणजे हा रस्ता हायब्रिड सायकलसाठी ओके नाही आहे. तरी पण आपण प्रयत्न करूया की हायब्रिडने किती लांब जाता येतं आपल्याला या रूटवरती. पुढे जाण्याचा प्रयत्न करूया, कारण इकडे सकाळी सकाळी खूपच गर्दी असते. सो म्हटलं हा देखील पॅच आपण दाखवूया तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला कसं वाटतंय बघा. पुढे मस्त स्पॉट आहे. रोज लोक इथं गर्दी खूप करतात व्ह्यू पॉईंट असल्यामुळे. मस्त व्ह्यू आहे. क्रिकेट देखील खेळतात लोक इकडे. बघू शकता मित्रांनो किती मस्त आहे. वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. त्या पॉईंटला जाऊया, तिथे थांबूया बघूया. बघू शकताय का? खूपच मस्त असं व्ह्यू आहे. त्यांचा बेड टाईम चालू आहे बहुतेक, सो त्यामुळे मस्त झोपलेत. सो या ठिकाणी थांबलोच होतो, म्हणलं करावा शूट.
पाहू शकता तुम्ही, मस्त असं वातावरण आहे इथे. बॅकग्राऊंडला बघू शकता ऊन पडतं डोळ्यावरती, त्यामुळे जरा डोळे मिसमिसत आहेत. बट खरंच मस्त वातावरण आहे. घाट चढताना खरं तर वाट लागली माझी, बट वरती होतं. कारण आता तुम्हाला इथे माझा चेहरा क्लिअर दिसत नसेल मे बी. इथे ना वरती होतं कारण एवढं छान वातावरण मिळणं देखील खरंच भारी होतं. सो म्हणलं जरा थांबावं, थोडं फोटोशूट करावं आणि मग निघावं आपल्या पुढच्या मार्गाला. सो इथून पुढे अजून मी म्हणजे संपलाच आहे घाट, बट मी अजून पुढे आतमध्ये भिवरी साईड पण जाणार आहे. सो तिकडेही जाऊन पुढे थोडंफार शूट करूया, बघूया पुढे थांबायचं. जर आपल्याला चान्स मिळाला तर पुढे थांबूया आणि मग रिटर्न नंतर नेऊया तिथनं. बट मस्त पॉईंट आहे. सो तुम्हाला सायकलिंगवरती इथे मी जरा फिरवतो सायकल करत करत, आणि मग बाकीचं पॉईंट तुम्हाला दाखवतो. सो पाहूया पुढे आता काय होतं आहे. सो आपण पुन्हा घाटाच्या रोडला लागलो आहे. थोडासा शिल्लक आहे, इथून वर गेलं की प्लेन रोडच आहे. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मी तुमच्यासाठी. सो आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. जेवढं जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवाल आणि जेवढं लवकरात लवकर आपले 500 सबस्क्रायबर होतील ते खरंच खूप व्हॅल्युएबल असेल माझ्यासाठी. सो आता उताराचा प्रवास कसा होतो पाहूया गाईज. सगळं भूक वगैरे काय लागलेली नाही आहे, सो नाश्त्याची गरज वाटत नाही. सो आपण डायरेक्टली घरी जाऊनच नाश्ता करूया. सो उताराला लागलो आहे मित्रांनो. पाहू शकता उतरताना खूपच स्पीड असणार आहे आपला असं वाटतं आता, कारण जसा चढ होता तसा हा उतार देखील तेवढाच हे आहे. इथे एका पक्ष्याचं बहुतेक गाडीखाली आला होता पक्षी, तर तो दादा बाजूला ठेवत होता उचलून.
लोकांनी गाडी चालवताना जरा काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण रस्त्यावरती कधी कुठले प्राणी पक्षी दाणे खायला पण पक्षी थांबतात, प्राणी वगैरे रस्ते क्रॉस करत असतात, सो त्यांनाही जाऊ शकते. सो थोडं काळजीपूर्वक थोडं लक्ष देऊन गाडी चालवलेलं केव्हाही बरंच म्हणा. बरेच लोक टाळतात गाडी हळू करणे किंवा फुल स्पीडमध्ये चालायचा प्रयत्न करतात. थोडं दुसऱ्यांच्या जीवाचाही आपण विचार करायला हवा असं मला वाटतं. वा, मजा येते असं सायकलिंग करायला. सो आपण फायनली घाटाच्या पायथ्याला पोचलो आहे मित्रांनो. सो आता मला वाटतं आपण इथेच थांबूया. भेटूया आता पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. सो फुल बाय, टेक केअर.